हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आम्ही निघालो आहोत एका कामासाठी बाहेर, मी आणि कीर्ती. हे आहे आपलं छत्रपती संभाजीनगर. आम्ही एका बेकरीमध्ये आलो आणि काही बेकरी प्रोडक्ट्स घ्यायचे होते, सो आम्ही इकडे आलो. तुम्हाला ना आमच्या इकडचा खूप छान पदार्थ दाखवते मी. हे आहेत समोसे, जे चहासोबत खाल्ले जातात. हे फक्त मला वाटतं इकडेच मिळतं, बाहेर मिळत नाही. आणि स्पेशालिटी म्हणजे ही बेकरी खूप जुनी आहे. हमारे उबेद भाई की बेकरी है. तर नंतर आम्ही आलो पेट्रोल पंपवर. आम्ही पुन्हा पुढे जायला निघालो. हे आहे क्रांती चौक. तिथे आपला झेंडा लावण्यात आलेला आहे. प्रत्येक शहरामध्ये झेंडा लावण्यात आलेला आहे, तर क्रांती चौकमध्ये हा लावण्यात आला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू. सो इथून आम्ही आता जाणार आहोत. रस्ता क्रॉस करून आम्ही पुढे जायला निघालो. छान वाटतंय बाईकवर जाताना. आता सध्या तरी कीर्ती गाडी चालवतीये. मला तिला तिथे ड्रॉप करून पुन्हा गाडी घेऊन जायची आहे पुढे दुसऱ्या कामासाठी. सो हे आहे आपलं छत्रपती संभाजीनगर बघा. सो आम्ही पोहोचलो जिथे पोहोचायचं होतं. सो मला माहिती नाही का, पण हा रस्ता खूप आवडतो. नंतर मी क्लासवर आले आणि बघा काय करतीये. खरं तर मी एक गाणं गातीये सध्या. मूड असतो माझं गाणं गाण्याचा कधी कधी. तसं तर मी डेली गाणं गाते. इथे मी माझे ऑडिशन्स सुद्धा शूट करत असते. सो खूप छान ऑडिशन्स होतात इथे. क्लास झाल्यानंतर थोडासा टाइमपास केला आम्ही ब्रेक टाइम मध्ये. ये लोग सारे मेरे ब्लॉग में आज तो ये है हमारी गायत्री, मिनोरू की बेस्ट फ्रेंड और मेरी भी फ्रेंड. मैं बड़ी हूँ इससे बहुत, लेकिन फिर भी सिस्टर की फ्रेंड. सिस्टर है ना, सिस्टर क्या दोस्त, सिस्टर जैसी है. जैसी है. ये बहुत अच्छी सिंगर है हमारी, बहुत अच्छे अच्छे सॉन्ग्स गाती है. अभी बस हम मिनोरू के क्लास में बैठे हैं दोनों, टाइम पास कर रहे हैं. हाँ टाइम पास कर रहे, ब्लॉग बना रहे हम लोग बस. क्लासमधून फ्री झाल्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं काम होतं. सो आता बाईक मी ड्राईव्ह करत आहे. तुम्हाला वाटत असेल मी हा स्कार्फ कंटिन्यू का बांधते, तर खरं सांगायचं तर काही महिन्यांपूर्वी माझी स्किन खूप डॅमेज झाली होती, ड्राय स्किन झाली होती. सो तेव्हापासून मी कंटिन्यू स्कार्फ यूज करायला शिकले. म्हणजे सवय होती आधी, पण एवढी नव्हती. पण आता फॅशन वगैरे काही नाही माझ्यासाठी. मी घराच्या बाहेर पडले की पूर्ण पॅक होऊन आजकाल बाहेर निघते. असो, बोलायला सुरू झाली की मी खूप बोलते. आपण पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.